एक फायदा आहे इकडे आल्यानंतर आहे ना 4 दिवस मोबाईल बंद असतो ना तर मनाला शांती भेटते. म्हणजे दिवसभर टर टर टर. मुंबईच्या मग ऑफिस मधून फोन येणार, कुठे आहे, कधी येणार. परंतु आता गाडीत बसतात लोक. संपूर्ण चाकरमानी मुंबईत चाललेत आता बघू शकता. सावकाश सावकाश सावकाश. तर सगळेजण आता मुंबईकर चाकरमानी आपल्या भोजे घेऊन चाललेत मुंबईला. आणि जास्त करून तुम्ही बघाल ना तर इकडे आहे ना आंब्याच्या पाट्या खूप आहेत. ह्या बघा प्रत्येकाची एक पाटी आंब्याची असणार आहे. अशा तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता मुंबईकर चाकरमानी आता मुंबईला चालले. दादा नमस्कार, बरे आहेत ना? तर खरंच आता गाव संपूर्ण खाली होणार आहे. मे महिन्यात गजबजलेला गाव, मे महिन्यामध्ये गजबजलेला गाव खूप म्हणजे असं वाटतं की आता मुंबईला जावंसं वाटत नाही. परंतु इथे बघू शकता की मुंबईचे चाकरमान्यांना मुंबईला जायलाच पाहिजे, कारण रोजीरोटी मुंबईला असल्या कारणाने इकडे तुम्ही बघू शकता की खूप गर्दी आहे गाडीला. आणि आज रोजच गर्दी असणार आहे, कारण चाकरमानी सगळे मुंबईला जात असताना एक सोबत आणि गाडीचा म्हणजे बघा ना तुम्ही की गाडीत जागासुद्धा नसतं. अशा पद्धतीने आज सगळेजण रेमटून जाणार मुंबईला. खरंच खूप दुःख वाटते मुंबईला जायला, पण सगळी लोक जायलाच पाहिजे, कारण मुंबईला जातं. काय दादा कसं वाटलं गावाला? एकदम छान वातावरण. मे महिन्यात गावाला काय जास्त खाल्लं तुम्ही? आम्ही जास्त आंबे कमी आहेत तर परंतु आंबे फणस खाल्लेत ना? खूप खाल्ले, मजा आहे. कोकणातली मजा ही वेगळी असते. आणि मुंबईवरून गावाला आल्यानंतर थोडा समाधान वाटतं की नाही? होय होय नक्की. त्यावर्षी आम्ही जरा हे बघा मुंबई एस टी आली. हा मुंबई एस टी आली. तर हे बघा इकडे आता काही ठराविक. अरे मया, ए मया मुंबई चाललास? मला ते वाटलं होतं तुझं इथे. चल चल जा जा सावकाश जा. हा अरे तू पण आहे. हा हे बघा आंब्याच्या पाट्या. हा छान. आंबे जाऊ द्या, पेटी राहू द्या. तर अशा पद्धतीने मुंबईकर सगळे चाकरमानी चाललेत मुंबईला. दुसरे पण असते. आता तुम्ही कुठे चाललेत? मुंबईला कुठे राहायला? कुठे? विरारला. अच्छा, कसं वाटलं कोकणामध्ये तुम्हाला? तुमचं गाव कुठलं आहे? अच्छा शौर्यातलं आहे. तर बरं वाटलं ना गावाला? एक 15 दिवस राहिला असाल तुम्ही? कळलंच नाही ना. पण आंबे, काजू, फणस हे सगळ्यांचा आस्वाद घेतला असाल ना? मुलांना मुंबईला नेले की नाही आंबे? चाललेत ना थोडे. तर अशा पद्धतीने आपले शौर्यातले दादा आहेत. तर त्यांनी सुद्धा आंबे, फणस थोडे मुलांना मुंबईला नेले आहेत. तर आपण थोडं विचारूया इकडे. वहिनी या इकडे या ना अशी. अरे वा, हो वहिनी कुठल्या तुम्ही? शौर्यातल्या. कोण माडिक? शिगवण. अच्छा बाय तू शौर्यातले. तू बाय कोण? पारदुले. अच्छा तू बाय घागरूम. अच्छा गावाला आलात, कसं वाटलं? गावाला कसं वाटलं? मस्त वाटलं ना? मुंबईला जावंसं वाटत नाही ना? अजून थोडे दिवस राहिला होतं ना, 5-10 दिवस. आंबे खाल्ले की नाही? काय काय खाल्लं? हा मला वाटलं ते बोलणार तू. करवंद आवडले असेल ना? एक नंबर. ए बाय तू ग काय काय खाल्लंस? सर्व नक्की ना? बरं वाटलं ना गावाला? किती दिवस झाली होती? 10 दिवस. 10 दिवस कसे गेले कळले नसतील ना?
कुठे राहतो मुंबईला? जांबूनगर. अरे वा, जांबूनगरला. मग काय आंबे फणस खाल्ले की नाही? काय काय खाल्लास? काय काय खाल्लं? नाही तू सांग, काय आंबा खाल्लेस? फणस खाल्लास? अरे वा, शबास. तर अशा पद्धतीने मुलांना. बाबू तुला मुंबई जायला आवडतं गावाला? शबास, एक नंबर. बाबू तुला गावाला आवडतं की मुंबईला? गावाला ना. अरे वा, शबास. तर सुद्धा मुलांना सुद्धा गावची ओढ आहे आणि गावाला राहायला मुलांना खूप आवडतं. परंतु गावाला शिक्षणाची किंवा नोकरी धंद्याची कमतरता असल्या भासणाने सगळे मुंबईकर चाकरमानी या मुलांच्या भवितव्यासाठी मुंबईला जावं लागते. तुम्ही बघू शकता इकडे एक अफाट गर्दी आहे. बघा इकडे संपूर्ण मुंबईला चाकरमानी चाललेत. तर अशा पद्धतीने मुंबईला जावंलाच पाहिजे. तर असा कोकणातला प्रवास म्हटल्यानंतर एक 4, 8, 10 दिवस येतात. खूप छान वाटतं मुलांना सुद्धा गावचं वातावरण बघण्यासाठी. हो हो. ते आई मुंबई चालले. कुठे राहायला? किती दिवस राहिले? 12 दिवस झाले. कसं वाटलं गावाला? मुंबईला बरं वाटतं की गावाला बरं वाटतं? गावी बरं वाटतं ना. हा वा, छान छान, बरं वाटलं. हा, कसं वाटलं गावाला? किती दिवस आता गावी? एक आठवडा ना. असं वाटलं नाही ना? कंठाळा वाटलं नाही ना? आंबे फणस खाल्ले की नाही? दादा आले गावाला? अच्छा. हो, तुम्ही किती दिवस होते गावाला? एक हप्ता. कसं वाटलं गावाला? छान वाटलं ना. मुंबईला जावं असं वाटत नाही ना. मग मुंबईला जाताना रडली की नाही? रडलात ना. हा बाय बाय, थांब बाय 2 मिनिटं. हे बेबे, तू किती दिवस आली गावाला? अजून आहे. वा वा. मुंबईला जावं असं वाटत नाही ना. हा काय ग? हा, मग गावाला आवडतं की मुंबईला आवडतं? शबास. बाय इकडे 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 इकडे. बाय बरी आहेस ना बाय? कधी आली? 10 दिवस झाले. मग 10 दिवस कसं गेलं? आनंदात गेले ना. हा, आंबे फणस काय खाल्ले की नाही? खाल्ले ना. घेऊन चालले. बरं बाबू, तू चाललाय मुंबईला? इकडे इकडे इकडे. मुंबई चाललास? गावाला आवडतं की मुंबईला आवडतं? हा, मुंबईला आवडतं, गावाला आवडत नाही. काय रे? काय रे? काय कमी कुणाची? तर मित्रांनो, गाडी इकडे लागलेली आहे आता लक्झरी पूर्ण. तुम्ही लोक बघू शकता इकडे फुल गर्दी आहे. आणि आज खरंच वाटतं की मुंबईची म्हणजे गाव आता संपूर्ण खाली होणार आहे. हे बघा, रोज आज रविवार आहे. रविवारी संपूर्ण लोक खाली होतात कारण आता त्यांची सुट्टी संपलेली आहे. आणि मे महिन्याची आज तारीख आहे, मला वाटतं 24 तारीख आहे. तर आज सगळी लोक बघा 24, 25 आता रोज अशीच गर्दी असणार आहे मुंबईला जायला. कुठे उतरणार आहे? मध्ये टाक. मुंबई जाऊन बाहेर पडतात. गाडी मोठ्या वारी गेल्याची तर मोठी. आता गाडीत बसतात लोक. संपूर्ण चाकरमानी मुंबईत चाललेत आता. बघू शकता की फुल गाडी पॅक, पूर्ण पॅक आहे गाडी. अशा पद्धतीने सगळे चाकरमानी मुंबईत चाललेत.
काका कुठून आला तुम्ही? कुठले आहेत तुम्ही? मी आहे मांदेवलीचे म्हणजे अच्छा मी जावई आहे. अच्छा अच्छा ही मांदेवलीची आहे. मांदूलचा तुम्ही किती दिवस? अच्छा किती दिवस झाले आलेला? 3 दिवस 4 दिवस झाले. कसं वाटलं गावी? मस्त मस्त वाटलं ना? आंबे फणस खाल्ले की नाही? सर्व खाऊन पोळ्याचा जम झाला आणि वा. पाठव देतो तो परत घेऊन चाललंय मुंबईला. वा चला मस्त वाटलं ना कोकणामध्ये? हा बरं वाटलं ना कोकणामध्ये? वा छान एक नंबर एक नंबर. तर गावातली वातावरण खूप छान असतं. म्हणजे प्रदूषण नाहीये. काय म्हणताय? प्रदूषण नाहीये. प्रदूषण आहे हा हे महत्वाचं आहे. आणि वैशिष्ट्य फ्री हवा आहे. मुंबईला जरी मोठ्या फ्लॅटमध्ये असलो तरी तेवढ्या जागेमध्ये आपण राहतो, पण गावाला फ्री असतो. हवामान चांगलं आहे. मग तब्येत चांगली होते इकडे येऊन. बरोबर बरोबर माणूसचं मन प्रसन्न होतं. प्रसन्न होतो. घरातले जे काय टेन्शन असतं सगळे दूर निघून जातात. बरोबर तर 4 दिवस पण कमी पडतात. 1 महिना राहिला तरी कमी पडतो. बरोबर. पण काय मुंबईला जावं लागतं ना, सगळा संसार मुंबईला थाटलेला असतो ना. हा कामानिमित्त जावं लागतं. तर अशा पद्धतीने कोकणात आल्यानंतर माणसाला मुंबईला जावंसं वाटत नाही, परंतु मुंबईला आपला रोजगार असल्या कारणाने मुंबईला जावं लागतं. तर अशा पद्धतीने सगळी लोक कोकणामधली जी गावाला मे महिन्यात सुट्टीला येतात आणि काही क्षणामध्ये काही दिवसासाठी आलेले असतात आणि त्यांना मुंबईला हे जावंच लागतं. कारण मुंबईला हा मुला एक फायदा आहे. इकडे आल्यानंतर आहे ना 4 दिवस मोबाईल बंद असतो ना तर मनाला शांती भेटते. म्हणजे दिवसभर टर, टर, टर. मुंबईचे मग ऑफिस मधून फोन येणार, कुठे आहे, कधी येणार, परंतु हे काय टेन्शनच नाही. मग हे एक बरं आहे. परंतु गावाला हा नेटवर्क हा हवा आहे. पण वर्षाचे 12 महिने आम्हाला BSNLचं आता पण बघा इथे नेट नाही, इथे रेंज नाही. इथे पण जावळ्यात टावर आहे पण त्याचा रेंज पकडत चालू नाही नाही. केलं ते लोकांनी. चालू आहे पण 4G ला येतो. 4G ला आहे. तर मला काय वाटतं नेटवर्कसाठी काय बोला वाटतं? मला असं वाटतंय की ठीक आहे, आपण नेटवर्क नाही तर एक आनंदीची बातमी आहे. चार असावा. पण ज्यांना इथे बसून पण काम करावं तर त्याच्यासाठी नेटवर्क थोडंफार असावं. माझं म्हणणं तसं आहे की जिओचे नेटवर्क एक असावा पाहिजे. आपल्या माणसांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे जिओचा नेटवर्क हा कोकणामध्ये आणि गावाला व्हायलाच पाहिजे, कारण BSNLचा तेवढी रेंज मिळत नाही, तेवढं लोक सर्व्हिस देत नाही असे लोकांचं म्हणणं आहे मुंबईकरांचं. मुंबईवाल्यांकडे BSNLचे कार्ड नाही. हा मुंबईवाल्यांचे काही BSNLचं कार्ड नसल्या कारण हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गावावर आल्यानंतर तिकडे इमर्जन्सी झाली तर कुणाला फोन करणार? कुणाला फोन करणार? तर जिओचा टावर हा व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. गावच्या लोकांना कॉन्टॅक्ट शहरामध्ये करायचं त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने काही गोष्टी असतात तर त्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी आपण त्या समजून घ्यायला पाहिजे. तर सगळ्यांना ही सुविधा जिओच्या टावरने नक्कीच होणार, तर अशा पद्धतीने लोकांचं म्हणणं आहे. जुनी गाडी. चला चला चालले मुंबईकरी. मोबाईल वरती यायला हो चला बाय बाय बाय. गाडी गेली ती भाऊजी घ्या पकडा. मामी दिले नाही मामी. अरे वा सगळे मुंबईकडे चालले. वा चला वा वा मस्त एक नंबर. भाऊजी बाय. बरे आहे ना? ए बाय. हो ए बेबी मेऊ. ए वाचा चल इकडे इकडे. हा चला खूपच झालं. हो अरे वा कसा आहे? मस्त मस्त. चला मग तुम्ही पण. हो सगळे काढले, शूटिंग झाले मस्त भारी झाले. काय लवकर निघाली तू? लवकर निघाली काय? आम्हाला काय बोललीस पण नाही जातो काय? हो नाही पण काय घरातच होतं, कामच करत होता दिवसभर.
असू दे चला. गाडी पण पॅक आहे मायाला भेटून. ए भाया तुम्हाला भेटलीच नाही बरी आहेस ना भाई. माझी बाय बरी आहे ना. हो बऱ्या मोठ्या गाडी सोडतील म्हणून. मस्त मस्त परावाला लय भारी. चल मग बाय. हा चाललाय. चला बाय बाय. हे आमच्याकडे भाची आहे. अरे वा लवकर चालले मुंबईला. बाबू हा ए कशी आहे. वा छान. काय आंबा फणस खाल्ले की नाही. हा वा. हा अरे तू पण आहे. वा वा मग ह्या गाडीत आहे. शक्तिभाऊंची गाडी नाही शक्तीची गाडी ना.